अभ्यासाची शक्ती. विद्या वाचस्पती. चंद्रहास दुर्गादास शास्त्री सोनपेठकर. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त युगाचा विचार करताना असे ध्यानी येते की आजच्या काळात यश म्हणजे झटपट परिणाम, तत्काळ समाधान आणि लगेच मिळणारी फळे अशी संकल्पना रूढ होत चालली आहे. सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी, एका व्हिडिओतून मिळणारे लाखो फॉलोअर्स किंवा एका परीक्षेत अपयश आले की सर्व काही संपले अशी भावना, या सगळ्यांमुळे अभ्यास, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व कमी लेखले जात आहे का असा प्रश्न समोर उभा राहतोय. ओले मुळं भेदी खडकाचे अंग, अर्थात जसे झाडाचे कोवळे मूळ हळूहळू कठीण खडक भेदते, तसेच सातत्यपूर्ण अभ्यासाने माणूस कोणतीही अडचण पार करू शकतो. शिक्षण क्षेत्रात याचे उत्तम उदाहरण दिसते. एखादा विद्यार्थी गणित, विज्ञान किंवा भाषा शिकताना हे मला जमत नाही असे म्हणतो, पण रोज थोडा थोडा अभ्यास, चुका सुधारत पुढे जाणे आणि सातत्य ठेवले तर तीच गोष्ट पुढे सहज साध्य होते. अवघडपणा हा विषयात नसून आपल्या प्रयत्नांच्या अभावात असतो. दोरे चिरा कापे पडिला कांचणी हे उदाहरण आजच्या वैज्ञानिक आणि व्यावसायिक जगालाही लागू पडते. मोठे संशोधन, भव्य प्रकल्प किंवा यशस्वी उद्योग एका दिवसात उभे राहत नाहीत. रोजच्या छोट्या प्रयत्नांतून, अपयशांतून शिकत, चिकाटीने पुढे गेल्यावरच मोठे बदल घडतात. अगदी आरोग्याच्या बाबतीतही हेच खरे आहे. व्यायाम, योग, ध्यान किंवा आहार शिस्त हे सगळे थोड्या थोड्या सवयींनीच अंगीकारले जाते. एकाच दिवशी सर्व काही बदलण्याचा अट्टहास केला तर तो टिकत नाही. आज आपल्यावर प्रचंड माहितीचा मारा होत असतो. जर ती माहिती समजून, निवडून, हळूहळू आत्मसात केली नाही तर ती गोंधळ निर्माण करते. पण योग्य अभ्यास, विवेक आणि अनुभव यांच्या सहाय्याने तीच माहिती व्यवस्थित होते. तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. जगद्गुरू श्री संत तुकोबाराय उदाहरण देतात की गर्भाशयात बाळासाठी जागा हळूहळू तयार होते. हे संयमाचे आणि नैसर्गिक प्रक्रियेचे सुंदर प्रतीक आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. करिअर, नातेसंबंध, व्यक्तिमत्व विकास किंवा आत्मिक प्रगती काहीही एका क्षणात पूर्ण होत नाही. संयम न ठेवता लगेच परिणाम अपेक्षित केला तर निराशा पदरी पडते. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही कार्य साध्य होऊ शकते. अवघडपणाला घाबरून थांबण्यापेक्षा अभ्यासाच्या मार्गावर ठामपणे चालत राहणे हाच खरा जीवनमंत्र आहे.